नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 23/12/2025 रोजी 3 मोठे व महत्त्वपूर्ण जी.आर हे निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कालच्या घडीला निर्गमित झालेले 3 मोठे व महत्त्वपूर्ण जी.आर कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 23/12/2025 रोजी निर्गमित करण्यात आले 3 मोठे महत्त्वपूर्ण जी.आर. 3 major and important government resolution GRs were issued on December 23, 2025 regarding state officer employees. राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 23/12/2025 रोजी 3 मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी.आर निर्गमित करण्यात आले आहे. पहिला आहे सामान्य प्रशासन विभाग. मंत्रालयीन सहसचिव व उपसचिव सहवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती नंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबत प्र विभागामार्फत दिनांक 23/12/2025 रोजीच्या निर्णयानुसार शासन आदेश देण्यात आले आहे. शासन अधिसूचना दिनांक 2 फेब्रुवारी 2022 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2022 यामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सदर नियमानुसार सर्व नागरी सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पायाभूत उजळणी व पदोन्नती नंतरचे प्रशिक्षण हे अनिवार्य करण्यात आले आहेत. यामध्ये मंत्रालयीन सहसचिव व उपसचिव पदोन्नत झालेल्या पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणाकरिता पात्र असणाऱ्या परंतु सेवानिवृत्तीस 2 वर्ष अथवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असणाऱ्या निर्णयात नमूद अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट या ठिकाणी देण्यात येत आहे. दुसरा आहे विधी व न्याय विभाग. निबंधक भागीदारी संस्था कार्यालयातील अधीक्षक गट ब, प्रमुख लिपिक व वरिष्ठ लिपिक गट क या पदांवर दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून पूर्वलक्षी प्रभावाने विभागीय प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत विधी व न्याय विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. तिसरा आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग. उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील अतिरिक्त उद्योग संचालक गट यस 27 रुपये 123100215900 या पदावर पदोन्नती देण्याबाबत उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या दिनांक 23/12/2025 रोजीच्या या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील संपूर्ण सविस्तर जी.आर पहा. पहिलं जी.आर आहे मंत्रालयीन सहसचिव व उपसचिव सहवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती नंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबत. महाराष्ट्र शासन कालच्या घडीला म्हणजे दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजीचा हा जी.आर आहे. बघा, शासन आदेश काय सांगतोय. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 23/9/2011 अन्वये सर्व शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण धोरण विहित केले आहे. सदर राज्य प्रशिक्षण धोरणानुसार सहसचिव उपसचिव गट अ सहवर्गातील अधिकाऱ्यांकरिता पदोन्नती नंतरच्या प्रशिक्षणाचा या कालावधी 2 आठवडे इतका विहित करण्यात आला आहे. तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसूचना दिनांक 2/2/2022 अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा कालबद्ध प्रशिक्षण नियम 2022 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सदर नियमानुसार सर्व शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पायाभूत उजळणे व पदोन्नती नंतरचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. दुसरा आहे मंत्रालयीन विभागातील सहसचिव उपसचिव पदावर पदोन्नत झालेल्या व पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या परंतु सेवानिवृत्तीस 2 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असलेल्या खालील सहसचिव उपसचिवांना महाराष्ट्र नागरी सेवा कालबद्ध प्रशिक्षण नियम 2022 मधील नियम 7 अनुसार सहसचिव उपसचिव पदांवरील या पदोन्नती नंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्यात येत आहे. पाहू शकता अधिकाऱ्यांचे नावे
विभाग आणि पदोन्नतीचा दिनांक आणि सेवानिवृत्तीचा दिनांक. सदर शासन आदेश हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने गस परब अवर सचिव महाराष्ट्र शासन. त्यानंतर दुसरं GR पाहू शकता. निबंधक भागीदारी संस्था कार्यालयातील अधीक्षक गट ब, प्रमुख लिपिक आणि वरिष्ठ लिपिक गट क या पदांवर दिनांक 14/11/2025 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून पूर्वलक्षी प्रभावाने विभागीय प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग. दिनांक आहे 23 डिसेंबर 2025. बघा शासन आदेश काय सांगतोय. निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी त्यांची विभागीय कार्यालये यामधील अधीक्षक गट ब, प्रमुख लिपिक आणि वरिष्ठ लिपिक गट क या पदांवर नियुक्तीसाठी संदर्भाधीन दिनांक 15/11/1996 व दिनांक 23/8/2018 रोजीच्या या सेवा प्रवेश नियमांमध्ये जरी विभागीय प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक केले असले तरी विभागीय परीक्षेचे नियम विहित करण्यात न आल्यामुळे व अशा प्रकारची विभागीय परीक्षा विभागीय स्तरावर घेण्यात आली नसल्यामुळे उपरोक्त कर्मचारी विभागीय परीक्षा देऊ शकले नाहीत. सदर प्रकरणी प्रशासकीय विलंब झालेला आहे. तसेच आता विभागीय परीक्षा उत्तीर्ण करण्याची तरतूद हे वगळून दिनांक 14/11/2025 रोजीच्या अधिसूचनेन्वये नवीन सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने उपरोक्त पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार नाही. दुसरं आहे सबब निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई आणि त्यांची विभागीय कार्यालये यामधील अधीक्षक गट ब, प्रमुख लिपिक आणि वरिष्ठ लिपिक गट क या पदांवर दिनांक 14/11/2025 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून त्यांच्या शासन सेवेत मिळालेले वेतन विषयक व इतर सर्व लाभ अबाधित ठेवून पूर्वलक्षी प्रभावाने विभागीय प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात येत आहे. सदर शासन आदेश हे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा कदम सहाय्यक सॉलिसिटर नि उपसचिव महाराष्ट्र शासन. त्यानंतर शेवटचा आणि तिसरा महत्त्वाचा GR बघा. उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील अतिरिक्त उद्योग संचालक गट S27 123 100 21 5900 या पदांवर पदोन्नती देण्याबाबत. बघा शासन आदेश काय सांगतोय. उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग सहसंचालक गट अ संवर्गातील कार्यरत श्री सदाशिव सुरवसे यांना सन 2025-26 या निवड सूची वर्षांकरिता अतिरिक्त उद्योग संचालक गट वेतन मॅट्रिक्स स्तर 27 रुपये 133100 215900 या उद्योग संचालनालय मुंबई येथील रिक्त पदांवर या शासन आदेशान्वये तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे. वरील अधिकाऱ्यास खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक पाहू शकता. 2017च्या अधीन राहून पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त पदे दिनांक 25/5/2004 स्थित सेवा ज्येष्ठतेनुसार निवड तात्पुरत्या स्वरूपात सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्यास साप्रवी 16 यांच्या दिनांक 7/5/2021 याच्या शासन निर्णयानुसार सदर मान्यता देण्यात येत आहे. सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवड सूचीतील व पदोन्नती सूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवा ज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही. सदर निवड सूचीतील सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या तथापि पदोन्नती नाकारलेल्या या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 12/9/2016च्या या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल. तिसरा आहे श्री सदाशिव सुरवसे यांना त्यांच्या पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी या आदेशाद्वारे एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांनी पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेच्या ठिकाणी विहित मुदतीत रुजू व्हावे व त्याबाबतचा रुजू अहवाल विकास आयुक्त उद्योग यांच्यामार्फत शासनास सादर करावा. तसेच त्यांनी अनधिकृतपणे रजेवर जाऊ नये. सदर शासन आदेश हे महाराष्ट्र शासनाच्या
www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर श्रील पुलकुंडवार, सहसचिव, महाराष्ट्र शासन. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, एकूणच या राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कालच्या घडीला म्हणजे दिनांक 23/12/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले हे 3 मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच GR काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.